हाय फ्रेंड्स, आज आपण मुलांसाठी परफेक्ट असे मिक्स्ड डाळीचे आप्पे बनवणार आहोत. त्यासाठी कालच मी प्रत्येकी 1 वाटी हरभरा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि 3 वाट्या तांदूळ 5 ते 6 तासांसाठी भिजवून दळून घेतले होते. त्यानंतर ते पीठ रात्रभर फर्मंट होण्यासाठी ठेवले. सकाळी ज्यावेळी आपल्याला नाश्ता बनवायचा असेल त्या अगोदर 2 पळी तेलामध्ये मोहरी, जिरं, कांदा आणि ठेचलेला लसूण गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यानंतर फर्मंट केलेल्या पिठामध्ये हळद, तयार केलेली फोडणी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर बॅटर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आप्पे पात्राला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. आप्पे पात्र गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बॅटर ओतून घ्यायचं आहे. बॅटर टाकल्यानंतर झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं मंद आचेवर आपल्याला आप्पे शिजवून घ्यायचे आहेत. आप्पे पलटी केल्यानंतर थोडंसं चमचीभर तेल टाकून आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत असे आप्पे तयार आहेत. तुम्हीही ट्राय करा. एन्जॉय.